नमस्कार मित्रांनो, माय क्लासच्या टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचे वक्ते आहे गणेश खताळे सर. हे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावचे म्हणजेच नाशिक जो जिल्हा आहे तिथले हे रहिवासी आहेत. यांची 2016 ला सेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि 2017 ला आर-एफ-ओ ते राज्यात दुसरे होते. उपजिल्हाधिकारी म्हणून 2019च्या या परीक्षेमध्ये त्यांची निवड झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवेत जो काही GS-1 चा जो पेपर आहे, जो अतिशय कठीण समजला जातो GS-1 त्यामध्ये त्यांना सलग 2 वर्ष 107 आणि 105 असे मार्क घेऊन त्यांनी नवीन विक्रम स्थापन केलेला आहे. सरांच्या बद्दल हा एक थोडक्यात परिचय आहे. इथून पुढचं जे काही सेशन आहे ते सर सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश सर. येस सर. थँक्यू संदीप सर हा चॅट ऑर्गनाईज केल्याबद्दल. तर मित्रांनो, मला असं वाटतं की आपण इथे साधारणतः संदीप जाधव सरांनी जो प्रोग्राम सुरू केलेला आहे भाषा लिहावी नेटकी अंतर्गत, तर भाषा विषयासोबतच मी GS-1 ची स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि एक ओव्हरऑल तयारी कशी करायची या संदर्भात देखील मी थोडंफार तुमच्याशी बोलणार आहे. आणि त्यानंतर आपण तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपण हे करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली आपण तुमचे क्वेश्चन्स घेऊयात आणि जेणेकरून आपल्याला तुमचे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. तर सर्वसाधारणतः मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपला जो सिलेबस आहे तो समोर घेतला तरी चालेल, नसेल तरी इट्स ओके. मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप इथे सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. एक मिनिट, मी सिलेबस ओपन करतो. तर सर्वसाधारणतः मित्रांनो, आपण समजा सिलेबस जर ओपन केला त्याच्यामध्ये पहिलाच पेपर जो आपला आहे तो रिटनचा पेपर आहे. की आता मी माझा जवळपास 2015 पासून तर आतापर्यंत ही दिलेली आहे, प्रत्येक इंटरव्ह्यू हा दिलेला आहे. तर त्यामध्ये मला एक की आपण जे काही अभ्यास करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येक विषयाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते एकदम व्यवस्थित आपण केलं पाहिजे. म्हणजे कोणत्या विषयावर किती फोकस करायचा आहे हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आता त्याच्यामध्ये मी उदाहरण सांगेल की तुम्ही माझे जसं तुम्ही GS-1 चे मार्क्स आता महेश आपलं संदीप सरांनी सांगितले की 107 आणि 105 होते, तसंच जर माझे मराठी लँग्वेजचे जर मार्क्स चेक केले तर मी प्रत्येक वेळेस मार्क खाल्लेला आहे. पण मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की आमच्या वेळेस थोडंसं कमी लक्ष जायचं या सब्जेक्टकडे, परंतु हे सब्जेक्ट हे खूप जास्त डिसाइडिंग असतात. या सब्जेक्टमध्ये 5-10 मार्क्स जरी इकडे तिकडे झाले तरी तुमचं डीसीचं डायरेक्ट नायब तहसीलदार होऊ शकतं, नायब तहसीलदारचं डायरेक्ट DC होऊ शकतं. त्यामुळे स्पेसिफिकली रिटन आणि ऑब्जेक्टिव्ह जे पेपर आहे यांच्यावर खूप चांगला फोकस करा. आणि त्यामध्ये आता सर लेक्चर घेताच आहे, मी पण सरांचे 1-2 लेक्चर ऐकले होते की नक्की कशा पद्धतीने हे करायचं किंवा कशा प्रकारे एसे लिहायचं वगैरे. मी कधीही प्रॅक्टिस केली नाही आणि शेवटपर्यंत मी 2019 ला पण दुर्लक्ष केलं त्या सब्जेक्टवर. तुम्हाला पण सांगेल की त्या विषयाकडे चांगलं लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर आपला आहे इंग्रजी. समजा इंग्रजीला आपण ऑब्जेक्टिव्ह आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वगैरे आपण करतो, त्यासोबतच प्रिव्हियस इयरला क्वेश्चन पेपरला धरून आपण जे काही बुक वाचत असाल त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑथेंटिक बुक हे फार जास्त महत्वाचं आहे. त्यामध्ये ऑथेंटिक बुकमध्ये पालन सुरू येतं, पण आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये मला वाटतं बाळासाहेब शिंदे आणि MJ शेख सरांनी दिलेलं आहे. बट जी वोकॅब्युलरी वगैरे असते ते मला वाटतं पालन सुरू आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यातून केलेली कधीही चांगली. ठीक आहे. म्हणजे मी GS-1 सुरू होतो. ओके. तर GS-1 मध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या विषयाला किती वेळ द्यायचा किंवा प्रिलिम झाल्यानंतर कधी त्याची हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे साधारणतः आपण प्रिलियमला हिस्ट्री, जिओग्राफी हे 2 फॅक्टर करतच असतो, बरोबर. म्हणजे प्रिलियमच्या दृष्टीने आपला एक साधारणतः एक म्हणजे प्रिलियमचा जो सिलेबस आहे तो मेन्सला समजा आपण एक 60 ते 70% सिलेबस आपला ऑलरेडी प्रिलियमला कव्हर झालेला असतो. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला
टू द पॉइंट राहायचं असतं, एकदम स्पेसिफिक राहायचं असतं. कारण मेन अशी की त्यामध्ये सिलेबसचा पॉइंट लिहिलाय, इथे काय ब्रिटिश ईस्ट हा जो पॉइंट आहे ना, लगेच आपल्याला कळलं पाहिजे की कोणी परमिशन दिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला, इंग्लंडमध्ये कोणाचं राज्य होतं, परमिशन दिली. ऍट द सेम टाइम भारतामध्ये इतर कोणत्या काही कंपन्या होत्या का? बघा, तिथं जरी असं म्हटलंय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, परंतु पुढचा पॉईंट लगेच असा आहे, प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्ध आहे. त्यामध्ये मग कसं आहे, आता भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेले समजा मराठा साम्राज्य असेल किंवा मुघल साम्राज्य असेल, हे साम्राज्य आहेच आहे, परंतु त्यांचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांच्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे. हा जो पॉईंट जर तुम्ही बघितला ग्रोवर किंवा स्पेक्टर मध्ये खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. तर माझं असं मत आहे की तुम्ही ज्यावेळेस तो पॉइंट करणार त्यावेळेस तुम्ही ऍट द सेम टाइम एक बुक ठेवतो आपण समोर. आता समजा इकॉनॉमिक्स किंवा यांचं प्रत्येक पुस्तकाचं तसंच आहे, प्रत्येक सब्जेक्टचं तसंच आहे की आपण आपल्याला असं वाटतं की हे बुक मला द्यावं, मी ते पाठ करतो आणि मग काही नाही झालं, मग आता मी टॉपर येणार, असं नसतं. इथं तुम्हाला एक संदर्भ बुक तुम्हाला वाचायलाच पाहिजे जे की ऑथेंटिक असेल. ठीक आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये पण तेच सांगितलं होतं की आपल्याला ऑथेंटिक बुक ही नावाची कन्सेप्ट समजली पाहिजे. आता मार्केटमध्ये खूप सारे लेखक आले, आता मी पण लेखक म्हणूनच आलेलो आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही ऑथेंटिक मटेरियल किती वापरता ही गोष्ट फार जास्त महत्वाची आहे. आता ऑथेंटिक मध्ये काय काय येतं बघा, इंडिया एअर बुक मध्ये तुम्हाला माहिती आहे कल्चर नावाचा चॅप्टर आहे. कुणी जर वाचला नसेल तर नक्की वाचा. मे बी त्याच्यातून प्रश्न येईल किंवा नाही येणार, पण तुम्हाला जे अंडरस्टँडिंग आहे किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यामधले जे इंटरलिंकिंग पॉइंट्स आहे ते तुम्हाला खूप जास्त लवकर लक्षात येईल. म्हणजे पीईके म्हणतो ना आपण, प्री एक्झिस्टिंग नॉलेज, त्या दृष्टीने आपल्याला जास्त त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक्झॅक्टली आता बघा 150 प्रश्न आहेत आपले, बरोबर. 150 प्रश्नांपैकी मला पण सर्वच प्रश्न येतो ते अशातला भाग नाहीये. मला पण हार्डली समजा 60 पैकी मला मे बी 25-30 क्वेश्चनच येत असतील, परंतु त्याच्या पुढचे जे 15 ते 20 क्वेश्चन्सला जो एज भेटतो ना, तो याच्याचमुळे भेटतो आतापर्यंत. म्हणजे पार जेव्हापासून हिस्ट्री सब्जेक्ट होता 5वी-6वी पासून तर आतापर्यंत तुमची हिस्ट्रीची अंडरस्टँडिंग काय हो, किंवा तुमच्या भागातलं तुमचं नॉलेज काय हिस्ट्री बद्दल, किंवा तुम्ही अवांतर वाचन केलंय का काही रामचंद्र गुहा वगैरे यांचे बुक आलेले, इंडिया आफ्टर गांधी वगैरे वगैरे किंवा दुसरे कथा स्वातंत्र्याचे बुक आहे म्हणून तुम्ही ते असं वाचलेलं असेल तर ते तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होतो. आता की असं नाही की मी एकच पुस्तक केलं. आता मी बऱ्याच वेळेस मागच्या मेन्सला होतो, मी जॉब करत होतो, 2च महिने सुट्ट्या होत्या आणि फार तर फार मला रिव्हिजनला जास्त वेळ भेटला नाही. तुम्हाला माहिती 2 महिने म्हणजे नथिंग आहे एमपीसीच्या मेन्सच्या सिलेबस करण्यासाठी, एकदा सुद्धा वाचून होत नाही. तर कसं काय स्कोर आला? ऍक्च्युअली मला पण आश्चर्य वाटलं यार, मी तर म्हटलं मी फक्त एकच बुक करून गेलो आणि एवढा स्कोर कसं. सॉरी, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, रेंजचा इश्यू होता. तर आपला जो विषय होता म्हणजे की आपण जे ऑथेंटिक बुक्स वाचतोय, मी तुम्हाला कल्चर चॅप्टर सांगितला इंडिया बुक मधला, किंवा मी तुम्हाला सांगितलं, मी माझं हे सांगत होतो की माझा हिस्ट्री ऑप्शन होता, त्यामध्ये मी ते लेक्चर्स केले. हिस्ट्री ऑप्शनचा फार जास्त फायदा होतोच असं मी सांगणार नाही, कारण हिस्ट्री ऑप्शनचा सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामध्ये वगैरे आपल्याला वर्ल्ड हिस्ट्री, एन्शियंट मिडियल काहीच नाहीये. ठीक आहे. मग मॉडर्न साठी आपण कोणती टेक्निक यूज करू शकतो? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अभ्यासाचे मेथड काय आहे. बघा, बुक तर सगळ्यांना माहिती आहे, बुक मार्केटमध्ये समाधान महाजन आहे, रंजन आहे, ग्रोवर अँड बेलेकर आहे, एना कदम आहे, किंवा अजून कोणती पुस्तकं असतील. आता नंबर ऑफ बुक्स आर देअर, पण यामध्ये तुम्ही कोणताही सोर्स वापरताय, तुमचं ऑथेंटिसिटी किती आहे, तो रायटर कोण आहे हे बघितलं पाहिजे. आयोग खरोखर, आता तुम्हाला जर क्वेश्चन, जर मी प्रत्येक लेक्चरमध्ये हेच सांगतो, तुम्ही समजा क्वेश्चन सेट करताय, तुम्ही समजा आयोगाचे सदस्य झाले किंवा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहे आणि तुम्हाला क्वेश्चन सेट करायचे, तुम्ही कोणते बुक्स वापरणार आहे क्वेश्चन सेट करण्यासाठी, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती बघितली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ग्रोवर अँड बेलेकर वन ऑफ द ऑथेंटिक ऑथर आहे, त्यांची हिस्ट्री खूप चांगली आहे, त्यामुळे ते बुक वापरण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जुने क्वेश्चन जर बघितले तर ते दरोगा वगैरे ते सगळे जे प्रश्न आहेत ते मला वाटतं डायरेक्ट ग्रोवर अँड बेलेकर मधूनच आले होते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की क्वालिटीसाठी लक्ष्मीकांतच रेफर केलं जातं आणि त्यातूनच 9 to 9 क्वेश्चन्स येतात पेपर इकडचे, परंतु ते एक ऑथेंटिक बुक आहे. तसं इकडे ग्रोवर आणि इंग्लिश माध्यमातून तुम्ही करत असाल तर स्पेक्ट्रम, ते पण खूप चांगलं बुक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी लाईन मध्ये समजतं, किंवा ग्रोवर अँड बेलेकर मध्ये पण खूप जास्त पद्धतीने स्टोरी लाईन फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे.
ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगेल की कोणत्याही विषयाचा स्टडी करताना तुम्ही त्याच्यामध्ये आता आपण आपल्याकडे टाइम लिमिट असतं. सगळे पुस्तकं आपण एकाच वेळेस, आता मी सांगितलं तुम्हाला, तेवढे वाचू शकत नाही आपण. तर ही इव्हॉल्विंग प्रोसेस आहे, म्हणजे कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये फार तर फार शॉर्टकट वे काय आहे समजा सक्सेस होण्याचा किंवा हे करण्याचा, याचा या GS1 पेपरचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. 60 मार्क्स हिस्ट्री, 60 मार्क्स जिओग्राफी, 30 मार्क्स ऍग्री. ठीक आहे. तर याच्यामध्ये 60 मार्क्स पैकी बाबा आपले जुने स्कोर चेक करायचे. आता मी आधी चेक केले होते, माझे स्कोर जुने थोडेसे कमी होते, कारण त्यावेळेस मी UPSC करत होतो आणि डायरेक्टली MPSC शिफ्ट झालो, त्यामुळे मला काय एवढा अवका नव्हता. पण 17ला मी चांगलं अनालिसिस केलं, 18ला चांगलं अनालिसिस केलं की नक्की कशावर फोकस. तर व्यक्ती खूपच जास्त तुम्ही जर चेक केलं तर एक 30-35च्या वर जवळपास प्रश्न तुम्हाला व्यक्तिकेंद्रित प्रश्न दिसतात. मग नुसते नावं असतात, म्हणजे यांच्यासोबत हे होते, त्यांच्यासोबत ते होते, किंवा हे या भागातले, किंवा ही ऑर्गनायझेशन कोणी स्थापन केली, वगैरे वगैरे. तर मग अशा ठिकाणी आपल्याला हे व्यक्तिकेंद्रित जे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. त्याच्या आधी आपण काय करायचं, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एखादं कोणतंही बुक घ्या तुम्ही, त्याच्यामधून सिलेबसचा जो पॉइंट आहे 1.1, 1.2, म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, यामध्ये पण सब पॉइंट आहे परत, बरोबर. तर यामध्ये किती क्वेश्चन विचारलेले 1.1 वर समजा आतापर्यंत 2012 पासून 2019 पर्यंत 3 ते 4 प्रश्न विचारलेले समजा ऍव्हरेज दरवर्षी. आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवर समजा कमी वेटेज यायला, समजा यावर कमी प्रश्न विचारले. प्रबोधन काळावर थोडेसे जास्त क्वेश्चन, नंतर प्रबोधन काळावर थोडेसे जास्त प्रश्न विचारलेले आहेत, असं समजा. त्यानंतर समजा भारतीय राष्ट्रवादाचा उदय विकास हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला पण बऱ्यापैकी ॲव्हरेज 4 ते 5 मार्काचं वेटेज आहे. सगळ्यात जास्त वेटेज जे मला सापडलं ते 1.7 जो टॉपिक आहे आपला, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेचा समस्या. आता आधीच्या पॉइंट होता, आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेचा समस्येबाबतचा दृष्टिकोन हे नवीन ऍड केलेला आहे. हा जो पॉइंट आहे ना, हा याचा महाराष्ट्राशी फार कमी संबंध येतो, म्हणजे येतो पण कम्पॅरेटिव्हली कमी येतो, आणि या पॉइंटवर जवळपास 10 ते 15 प्रश्न हे विचारले जातात. तर मग याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला हिस्ट्री सब्जेक्ट जर नीट समजून घ्यायचा असेल तर हिस्ट्रीचे सब टॉपिक्स वाईज थोडं डिव्हिजन करायचं. कोणतं टॉपिक किती महत्वाचा आहे, तो कोणत्या बुकमधून वाचला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता मला माहिती आहे की हे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना आहे ना, मी फक्त स्पेक्ट्रम मधून किंवा ग्रोअर मधूनच वाचेल. आणि सिलेबस वाईज जे बुक असेल आपल्याकडे, समाधान महाजन हे सिलेबस वाईज बुक आहे, म्हणून ते रेफर करा असं मी सजेस्ट करेल तुम्हाला. रंजन कोळंबे पण खूप चांगलं बुक आहे, पण सिलेबस वाईज तुम्ही त्यातून टॉपिक करत असाल तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे आता तुमच्यातले बरेच जणांनी वेगवेगळे सोर्सेस वापरले असाल, तुम्ही म्हणणार यार सर मी तर हे बुक वाचलंय, मी तर ते बुक वाचलंय. आता सध्या बुक महत्वाचं नाहीये, कारण सर्वांनी वेगवेगळे सोर्सेस वापरून इकडून तिकडून मटेरियल ऑथेंटिक बुक मधूनच घेतलंय असं समजूयात. तर त्यांच्या अंडरस्टँडिंगने ते घेतलेलं आहे. परंतु जे सुरुवात करणार असाल, म्हणजे MPSCची जे नवीन असेल, जी नवीन आहे, त्यांनी सुरुवात ही ग्रोवर अँड बेलेकर पासूनच केली पाहिजे किंवा स्पेक्ट्रम पासून केली पाहिजे. ठीक आहे. पण आता ज्यांची मेन्स आहे किंवा मग आता ज्यांच्या 1-2 प्रिलियम वगैरे देऊन झालेले आहे, मेन्स अपिअर करून झालेले, त्यांनी जास्तीत जास्त फोकस हा सिंपल स्ट्रॅटेजीनी समाधान महाजन सिलेबस वाईज बुक आहे, त्यातला तो टॉपिक वाचून घेणं. आपण मगाशी जसं डिस्कस केलं की या पॉइंटला एवढं एवढं वेटेज आहे, मग आपण त्या पॉइंटला जर 3 ते 4 मार्कापेक्षा जास्त वेटेज असलं आणि जर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल जर मीडियम असली, तर तर या 2 कंडिशन नेहमी लक्षात ठेवा, तरच तो टॉपिक आपण ग्रोवर अँड बेलेकर असेल किंवा स्पेक्ट्रम असेल किंवा बिपिनचंद्र असेल, बिपिनचंद्र हे सुद्धा ऑथेंटिक, तरच तिथून वाचायचं. हार्डली असे मला वाटतं 4-5 टॉपिक निघतात आणि त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. मग तुम्हाला ते आयडिया येईल त्याच्यामध्ये की अरे यार हा इथूनच प्रश्न आला, तो तिथून आला प्रश्न. आता आमच्या मला वाटतं 2018च्या मेन्सला जो बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहे ते बिपिनचंद्र मधून आले होते. पण आता मी तर काय बिपिनचंद्र वाचला नव्हता, इंडिया सिन्स इंडिपेंडन्सचा थोडासा भाग वाचलेला होता, पण तरी पण ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला जसं बोललो की प्री एक्झिस्टिंग नॉलेज हे खूप महत्वाचं आहे. तसंच इथं मी आता समजा पहिले 2 टॉपिक आहे, समाधान महाजन मला वाटतं सफिशियंट आहे. म्हणजे याने काय होणार, तुमचं ज्या टॉपिकला गरज आहे ते तुम्ही डिटेलमध्ये करा, त्याला थोडा वेळ लागला लागू दे. म्हणजे इकडे जे तुम्ही डिगिंग करणार होता ना, ते डिगिंग तुम्ही इकडे करा, जेणेकरून तुम्हाला इकडे बेनिफिट होईल. ठीक आहे.
आता तुम्हाला माहिती आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आधी सोर्सेस बोलून घेऊ, त्यानंतर मग आपण सिलेबसच्या पॉईंट वाईज जाऊ. सोर्सेसमध्ये बघा, सिलेबस वाईज प्रत्येक विषयाला मी सांगेल, याच विषयाला नाही, सिलेबस वाईज एक बुक पाहिजे आपल्याकडं. ते आता हिस्ट्रीसाठी समाधान महाजन आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ऑथेंटिक मटेरियलमध्ये काय काय येतं, स्टेट बोर्ड येतात. ठीक आहे. नवीन जे स्टेट बोर्ड आहे ते पण खूप छान स्टेट बोर्ड आहे. 6वी 7वी जे पूर्व परीक्षेसाठी आहे, 8वीचं स्टेट बोर्ड आहे, 9वीचं स्टेट बोर्ड आहे. मेन्ससाठी जनरली 8वी आणि 9वीचं स्टेट बोर्ड खूपच छान पद्धतीने, आणि 10वीचं स्टेट बोर्ड नवीन सिलेबसनुसार. 9वीचं स्टेट बोर्डवर खूप जास्त फोकस करा. त्यामध्ये तुम्ही जर ते वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की वन ऑफ द बेस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युअल डेटा खूप चांगला दिलेला आहे. तुम्हाला स्पेसिफिकली महाराष्ट्राशी रिलेटेड पण बराच डेटा त्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पुस्तकातून कळते, आणि लगेच नोट्स काढून टाका. बघा कसं आहे, तुमच्याकडे एक्झामला जायच्या वेळेस तुमच्याकडे फार शॉर्ट मटेरियल पाहिजे. तुम्ही फार शॉर्ट मटेरियल जर असलं तुम्हाला, तर तेव्हाच तुम्ही रिवाइज करू शकता किंवा तुमच्या वेटेजनुसार त्याला महत्व देऊ शकता. पण जर तुम्ही एक्झामला जाताना फार 2 बॅग त्या भेटतात वायरीच्या बॅग तशा गेले, आणि मग कधी असतो विषय. ठीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे स्टेट बोर्डच्या नोट्स रेडीच पाहिजे. समाधान महाजनच्या नोट्स काढायची गरज नाही. इटसेल्फ नोट्स आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार जास्त हे करायची गरज नाही. ग्रोवरला मात्र तुम्हाला थोडंसं हे करावं लागतं, कारण ग्रोवर हे फार बल्की बुक आहे, 700-800 पेजेसचं बुक आहे. त्यामध्ये ते परत वेगवेगळ्या स्टोऱ्या दिलेल्या आहे, वेगवेगळ्या जणांची मतं दिलेली आहे. काही काहींना खूप बोर होतं ग्रोवर वाचताना, काही काहींना खूप आवडतं. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, की जो टॉपिक महत्वाचा वाटतो तोच टॉपिक समाधान महाजनमधून तुम्ही करणारच आहे, प्लस ऍट द सेम टाइम तुम्हाला ग्रोवर मधून करायचं आहे. पण तुम्हाला त्यामध्ये एक दिसेल की 60 to 70% डेटा हा समाधान महाजन सरांनी घेतलेला आहे. राहिले फक्त 20 to 30% जो डेटा आहे तो तुम्हाला स्टिकी नोट्स वगैरे लावून तुम्ही समाधान महाजन या बुकवर तो ठेवू. ठीक आहे. थोडंसं जुनं एक 12वीचं पुस्तक होतं, अप्लाइड हिस्ट्री म्हणून, मराठीमध्ये उपयोगिता इतिहास म्हणून. त्यामध्ये 2-3च पण चॅप्टर त्याच्यामध्ये आहे. वर्तमानपत्रांशी संबंधित पण चॅप्टर त्यामध्ये आहे. त्यामधून पण क्वेश्चन्स आलेले आहेत. बघा जनरली कसं असतं, क्वेश्चन बँक असते, वेगवेगळे जे युनिव्हर्सिटी प्रोफेसर असतात त्यांची, त्या क्वेश्चन बँक क्वेश्चन दरवर्षी अपडेट करत राहतात. त्यामुळे नाही असं नाही. त्यामुळे जुनं स्टेट बोर्ड मी सांगेल 12वीचं जे आहे ते तुम्ही वाचावं. आता राहिली गोष्ट जुनं स्टेट बोर्ड मध्ये 11वीचं महाराष्ट्राचं हिस्ट्री, ते वाचायचं की नाही असा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल. तर माझं मत आहे नाही वाचायचं. कारण का, तर ते सगळंच्या सगळं जे बुक आहे ते समाधान महाजन सरांनी नवीन एडिशन मध्ये सगळं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी लाईन टू लाईन ते कम्पेअर करून बघितलं ज्यावेळेस मी तयारी करत होतो 2018-19ला. कारण मिनिमम मटेरियल असलेलं कधीच चांगलं. तर 11वी महाराष्ट्राचं जे हिस्ट्री आहे ती बुक सगळंच्या सगळं घेतलंय. फक्त प्रिलियमसाठी जे सुरुवातीचे 1-2 चॅप्टर आहेत, म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास, सिलेबसला नाही म्हणून नाही घेतलेला. पण बाकीचा जो पार्ट आहे तो समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये आहे, लाईन टू लाईन आहे. त्यामुळे तिकडे एक्स्ट्रा म्हणून करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मी सांगितलं की त्यांनी स्पेक्ट्रम वाचावं, पण त्यांना मराठी माध्यमातून त्यांना एक समाधान महाजन मला वाटतं हे रेफर करावं लागेल, कारण ते सिलेबस वाईज बुक आहे. इंग्लिशमध्ये अनफॉर्च्युनेटली सिलेबस वाईज बुक नाहीये एमपीसी साठी. ठीक आहे. तर आपण आता पुन्हा एकदा, मला वाटतं हे सोर्सेस आपले डिफाईन झाले. परत महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक तुम्ही म्हणाल की कोणतं बुक वापरावं, त्यामध्ये 2 आपल्याला ऑप्शन आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कठारे किंवा गाठाळ. त्या दोघांपैकी एक वाचा. दोन्ही वाचण्यात अर्थ नाही. ठीक आहे. पण काही काही जे पॉइंट्स आता समजा तुम्हाला मी सांगतो की लँड रिफॉर्म, लँड रिलेटेड ज्या डेव्हलपमेंट केल्यात इंग्रजांनी, ठीक आहे, जमीन संबंधात जी धोरणं होते, ती धोरणं, त्या धोरणावर दरवर्षी जवळपास एक प्रश्न आहे, तुम्ही जर चेक केलं तर. मग आता मागच्या एका वर्षी एक क्वेश्चन आला होता, तो मला गाठाळ सरांच्या बुकमध्ये दिसला. एक अर्धच पेज होतं, त्याच्यामधून तो मला दिसला. आणि काही काही क्वेश्चन हे कटारे सरांच्या बुकमधून पण आलेले आहेत. ठीक आहे. तर मग असे जे पॉईंट आहे ज्यावर दरवर्षीच प्रश्न येतो, तो कठारे आणि गाठाळ या दोन्ही बुकमधून वाचलेला कधी चांगला. ठीक आहे. त्यानंतर आता 1857चा उठाव आहे समजा, यावर प्रश्न येतात. तर यावर ना स्पेसिफिकली ना महाराष्ट्रावर फोकस जुन्या सिलेबस मध्ये राहायचा. आता इथं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित हा पॉइंटच काढून टाकलाय त्यांनी. त्यामुळे या वर्षीच्या पेपर नक्की मागच्या वर्षीच्या पेपरला धरून येतील का नाही हा डाऊट आहे.
बट स्टील आपण रेग्युलर गोष्टींमध्ये जर बघितलं तर म्हणजे प्रिव्हियस इयरला फॉलो जर केलं तर महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाच्या वेळी काय काय घडामोडी झाल्या या फार महत्वाच्या आहेत. काही झालं तरी हा एमपीसीचा पेपर आहे म्हणजे स्टेट रिलेटेड अफेअर्स हे जास्त वेळ करण्याची आहे यामध्ये. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सजेस्ट करेल की महाराष्ट्रामध्ये ते कठारे सरांच्या बुकमध्ये मला वाटतं खूप चांगलं दिलंय किंवा गाठा सरांच्या बुकमध्ये वाचलं तरी चालेल. महाराष्ट्रामध्ये नक्की कुठे कुठे उठाव झाले, साताऱ्याला काय झालं वो, नागपूरला काय झालं किंवा कोल्हापूरला सावंतवाडी वगैरे त्या भागामध्ये काय झालं, गडकरींचा उठाव काय होता किंवा मग खानदेशमध्ये कोणते उठाव झाले. हे हार्डली ना 5-6 ठिकाणचे उठाव आहे. त्यात हार्डली 2-3 नावं एका ठिकाणचे आहे. आपल्याला माहिती व्यक्ती केंद्रित क्वेश्चन खूप विचारले जातात. सरळ सरळ नोट्स काढायच्या त्या पॉईंटच्या. सावंतवाडीचं 1-2 नावं आणि तिथल्या उठावाच्या विरोधात इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं ते ते जोड्या लावायला विचारू शकता. फार उठाव कोणी केला आणि तो उठाव सक्सेसफुल झाला का नाही. हे 3च मार्ग आहेत तिथे प्रश्न विचारण्याचे. ते जर तुम्ही चेक केलं तर हा झाला 1857 उठावचा पॉईंट. असंच प्रत्येक पॉईंटला मला वाटतं केलं पाहिजे आणि हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच समजतं किंवा कळतं. ठीक आहे. आता पुढे समजा ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज हा जो भाग आहे प्रबोधन काळातला यावर पण कन्सिस्टंटली दरवर्षी प्रश्न आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तो पॉईंट सुद्धा तशाच पद्धतीने तुम्ही समजा समाधान महाजन सरांनी चांगला दिलेला पॉईंट तोच तुम्ही परत इकडनं केला, दुसऱ्या भागातून केला म्हणजे गाठाळ किंवा कठार या बुक मधून केला किंवा तुम्ही जर आहे त्यांनी बिपिनचंद्र वाचलेला असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यामधून पण क्वेश्चन्स हे येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे मी वारंवार तेच सांगतोय की त्या पॉइंटला तुम्ही किती व्हॅल्यू द्यायची हे त्या त्या पॉइंटची फ्रिक्वेन्सी किती आहे आतापर्यंत आलेली त्यावर येते सगळं. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता मी तुम्हाला अजून एक समजा एमपी थोडीशी बदललेली आहे. तुम्हाला माहिती आहे आता खूप साऱ्या घडामोडी झालेल्या आहेत. त्यामुळे पेपरमध्ये पण थोडाफार बदल अपेक्षित आहे. असं नाही राहणार. ते बदल नेहमी हळूहळू केले जातात. परंतु 16, 17, 18, 19 मेन्सचे पेपर म्हणतोय मी. जे जशा पद्धतीने आले तशाच पद्धतीचा पेपर राहीलच की नाही याचा भरोसा नाही. थोडाफार बदल त्याच्यावरून अंदाज घेतला असेल. प्रिलियमचा जीएसचा पेपर फार वेगळा होता. ठीक आहे. या वर्षीचा. आता त्यानंतर आपण समजा हे जे आपण टॉपिक वाईज बघितलं पुढचा जो पॉइंट आहे समजा भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा जो पॉइंट आहे हा स्पेक्ट्रम किंवा बिपिनचंद्र मध्ये खूप छान दिलेला आहे. तिथनं जर केला तर वन ऑफ द बेस्ट आहे. आणि अजून एक मुद्दा आहे समजा तुम्हाला सॅटिस्फॅक्टरीली म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा एखादा बुकमध्ये सोर्स सापडला नाही तर त्यावेळेस तुम्ही तो सरळ सरळ पॉईंट नेटवर टाका. तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफ मध्येच त्याचं उत्तर भेटून जाईल. विकिपीडिया म्हणा किंवा तुम्हाला एखादी लिंक भेटली असेल त्यामध्ये. मी ऑब्झर्व स्टडी करायचो त्यावेळेस सिलेबसचा प्रत्येक पॉईंट नेटवर सर्च केला असेल. हिस्ट्रीला कमी केलं परंतु जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल किंवा एचआरडी असेल तो पॉईंट वेळ लागतो या प्रोसेसला. असं नाही की लगेच ती होते. परंतु तुम्हाला ज्याची ज्याची गरज वाटते त्याच्याबद्दलच बोलतोय किंवा जो सोर्स तुम्हाला सापडत नाही त्याबद्दल मी बोलतोय. ठीक आहे. त्यानंतर आता मी सांगेल की मार्क्स घेण्याजोगता जो विषय आहे जो पॉइंट आहे तुम्हाला सांगितलं होतं गांधी बद्दल राष्ट्रीय चळवळी जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे. ठीक आहे. तो आपल्याला विक्रम किंवा बिपिनचंद्र ह्या 2 पुस्तकांपैकी पुस्तकातून महाजन आपण ऍट द सेम टाइम करणारच आहोत. पण तिकडे पण तो खूप छान दिलेला आहे. तिथून क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी खूप हाय असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे ऍक्ट दिलेले ऍक्टचं महाजन मधून करा आपण वेगवेगळे बुक्स वापरण्यामध्ये ऍक्टचं काही कमी अधिक प्रमाण सगळीकडे सारखं असतं आणि खूप साऱ्या फॅक्ट्स असतात. काय काय लक्षात ठेवणार आहे शेवटी. त्यामुळे स्पेसिफिकली हा जो पॉइंट आहे ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास हा फक्त आणि फक्त समाधान महाजन मधून करायचा. त्या आपल्या इकडे काही गरज नाही. बाकी तुम्ही पॉलिटी करताना तो पार्ट तुमचा पूर्णपणे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणून चॅप्टर आहे पहिला त्यामध्ये तो कव्हर होतोच. त्यामुळे त्याचा काही इश्यू नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सांप्रदायिकतेचा विकास आणि व भारतात ठीक आहे. हा पॉइंट पण बिपिनचंद्र मध्ये खूप छान दिलेला आहे. चांगला दिलेला आहे. परंतु आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहे बघा. आता इथे काय म्हटलेलं आहे जुन्या याच्यामध्ये शीख चळवळ वगैरे वगैरे सगळं होतं पण आता नवीन
नाही. तर मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य यावर दरवर्षी जवळपास प्रश्न असतो. हा पॉइंट खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, ते इक्बाल बंधू वगैरे यांच्यावर. ठीक आहे, किंवा हिंदू महासभेचे राजकारण आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट तुम्ही थोडासा नेटवर सर्च केला किंवा एनसीआरटी मध्ये तुम्हाला RSS हिंदू महासभा यांचा वैचारिक विचारधारा काय होती, हिंदू महासभेची स्थापना समजा झाली होती, आधीच झाली होती, त्यानंतर मग RSS ची स्थापना का झाली? ऑलरेडी एक हिंदुत्ववादी गट अस्तित्वात होता, तरी पण दुसरा गट का असतो? दोघांच्या विचारसरणीमध्ये काय प्रश्न आहे, काय फरक आहे, हे तुम्हाला त्या एनसीआरटी बुक मधून कळेल. ठीक, पुढे काय आहे, सत्तेच्या हस्तांतरणाकडे ऑगस्ट घोषणा वगैरे वगैरे, हा जो पॉईंट हा फक्त समाधान मधून या बुक मधून करायचा हा, कारण इथं स्टॅटिक खूपच फॅक्च्युअल डेटा आहे. तेवढा भाग मी हा पॉईंट झाला ऍक्ट सांगितलं, हा इथूनच करायचा. ठीक आहे, बाकी वरचा जो पॉईंट सांगितला मी तुम्हाला 1.7, तो आपल्याला बिपिन मधून केलेला कधी फायदा होईल त्याचा, स्पेक्ट्रम मध्ये केलेला कधी त्याचा फायदा होईल. बाकी ब्रिटिश शासनाविरोधी थोडस वर जातो मी, 2 पॉईंट सुटले वाटतं. ब्रिटिश शासनाविरोधी झालेला प्रसिद्ध उठाव वगैरे हा पॉईंट स्पेक्ट्रम मध्ये दिलेला आहे, सर्वांना माहिती, ज्यांनी UPSC केलेलं त्यांना बऱ्यापैकी ते शेवटी चार्ट दिलेले आहे बघा. त्या पलीकडे काही विचार रिलेटेड जे असेल ते कठारेमध्ये वगैरे बऱ्यापैकी चांगलं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आहे समजा खाली येऊ आपण 1.11 स्वातंत्र्योत्तर भारत. आता हा सगळ्यात जास्त मार्क्स देणारा पॉईंट आहे. ठीक आहे, जवळपास 10 ते 12 प्रश्न असतात या टॉपिकवर. यासाठी एक बेसिकली काय वाचायचं तर आपलं जे एनसीआरटी आहे 12वीचं, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, हे सर्वांना माहितीच आहे, परंतु हे पॉइंट टू पॉइंट सगळं वाचायचं आणि एकदम छान पद्धतीने करायचं आणि त्याच्या नोट्स पण काढून घ्यायच्या. ठीक आहे, आपले जवळपास 10 ते 12 नाही, मी म्हणाल 10 ते 15 क्वेश्चन ते बुक कव्हर करतं साधारणतः. म्हणजे सगळ्या एक्झाम पकडल्या, तुमचा GS2चा पेपरमध्ये पण त्या बुकचा खूप जास्त फायदा होतो. 4 ते 5 चॅप्टर डायरेक्टली आपल्याला सिलेबसला आहे, त्यामुळे ते तुम्ही डायरेक्टली त्याच्या नोट्स चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. आणि राहिलेला जो पार्ट आहे तो तुम्ही स्पेसिफिकली इंदिरा गांधी यांच्याशी रिलेटेड जो कालावधी असेल चंद्रमधूनच करा. 1947 नंतरचं त्यांचं जे बुक आहे त्यामधून टॉपिकवर बऱ्यापैकी दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे, किंवा भारतासमोर काय काय आव्हाने होती, तो पॉइंट पण तुम्ही तो बिपिन मधून केलेला कधी चालेल. तो 12वीच्या एनसीआरटी मध्ये दिलेलाच आहे, बट स्टील तुम्ही तिथून वाचला तर ते त्याचा फायदा होईल. ठीक आहे, आता स्वातंत्र्योत्तर भारतमध्ये अजून एक सोर्स मी तुम्हाला ऍड करायला सांगेल, की प्रधानमंत्री नावाची जी सिरियल आहे ती सर्वांनी बघितलीच असेल, परंतु ज्यांनी बघितली नाही त्यांनी नक्की ती बघा. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मगाशी बोललो की 9वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते 1.11 हा जो टॉपिक स्वातंत्र्योत्तर भारत, या टॉपिकला हे फार जास्त कामी येईल. आता मागच्या वर्षीच ते आलेले, त्यामधून फार जास्त क्वेश्चन नाही आलेले, पण इथून पुढे त्यातून क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे, नाम हा जो पॉइंट आहे तो फार जास्त महत्वाचा आहे, कारण नाम ही नवीन कन्सेप्ट भारताने जगासमोर मांडली होती, बरोबर. म्हणजे बघताना तुम्ही ईगल्स आय व्ह्यू जर ठेवला की हा टॉपिक किती महत्वाचा आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की भारताच्या इतिहास महत्व होतं किंवा जागतिक स्तरावर नामला खूप जास्त महत्व होतं. म्हणून मग तो टॉपिक मी चांगल्या बुक मधून करेल. ठीक आहे, समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये आहेच, तो तिथं वाचायचाच आहे आपल्याला, बट ऍट द सेम टाइम जे ऑथेंटिक बुक असेल, मला वाटतं ग्रोअर मध्ये फार चांगलं नाही दिलेलं आहे ते, इकडे चांगलं दिलेलं आहे बिपिन मध्ये वगैरे, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक येतो महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक. आता याच्यासाठी 2-3 स्ट्रॅटेजीज आहे, म्हणजे तुम्ही कंबाईनला पण वाचता किंवा पीसीला पण आहे. तर यामध्ये बेसिकली आपलं स्टेट बोर्ड आणि बेसिक मध्ये कव्हर होत आहे. म्हणजे तुमचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 70% डेटा तुमचा तिथे कव्हर झाला. आता राहिली गोष्ट 30% डेटाची. तर मी असं ऑब्झर्व केलंय की आपलं पूर्ण सिलेबस वाईजच बुक आहे येण्याकडं, पण त्यातला जो समाजसुधारक जो टॉपिक खूप छान चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, तर तिथल्या नोट्स काढायच्या आणि स्टिकी नोट्सद्वारे तुम्ही इकडे ते हे लावून ते चिपकू शकता, किंवा दुसरीकडे तुम्ही तुमचं हे घेऊ शकता, नोट्स काढू शकता त्या टॉपिकच्या.
ठीक आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला कठारे किंवा गाठाळ पण त्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे. प्लस आपले स्टेट बोर्ड होते, मला वाटतं सोशल होते, सोसायटी म्हणून मला वाटतं 11वी आणि 12वीचे. ठीक आहे. तर ते स्टेट बोर्ड, 2 स्टेट बोर्ड मध्ये समाजसुधारक दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की करा. प्लस शिक्षण शास्त्र हे जे स्टेट बोर्ड आहे 11वी आणि 12वीचं, त्यामध्ये पण समाजसुधारक दिलेले आहे, पण त्यांचं शैक्षणिक रिलेटेड कार्य दिलेले आहे. पण हिस्ट्रीमध्ये काही पण विचारतात, शैक्षणिक असो किंवा त्यांचं बेसिक असो. त्यामुळे समाजसुधारक हा टॉपिक, एक समाजसुधारकांचं बुक घेतलं, मग आता इथं झालं आणि मला आता व्यवस्थित चांगले मार्क्स येणार, तसा तो टॉपिक नाहीये. माझं असं मत राहील की तुम्ही स्वतः वाचा, स्वतः कष्ट घ्या. आयतं मटेरियल आलं ना तर आपलं कसं होतं, एक थोडंसं विचार करण्याची क्षमता खुंटून जाते. त्यापेक्षा बेटर वे म्हणजे मी तर त्या पद्धतीनेच केलं होतं. आणि फ्लो पण तुमच्या लक्षात राहतो. कोणतेही बुक लिहिताना जर फ्लो असेल ना, तर तो चांगल्या पद्धतीने आपल्याला कॅप्चर होतो. पण जे फॅक्चर बुक असतं ना, आता मे बी कंटाळा येतो बऱ्याच वेळेस, की खूपच फॅक्ट्स आहे, नुसतं सारखं सारखं. त्यामुळे ग्रोवर बिपिनचंद्र हे वन ऑफ द बेस्ट बुक की जे फ्लो मध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटेल तुमच्या फॅक्ट लक्षात नाही राहिली, परंतु एक्झामच्या वेळेस ती बरोबर रिकॉल होते, कारण माणसाची मेमरी ही त्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. तर 11वी-12वीचे मी 2-2 सोर्सेस सांगितले तुम्हाला. समाजशास्त्रचे 2 स्टेट बोर्ड आहे 11वी आणि 12वीचे, त्यामध्ये समाजसुधारक दिलेले. प्लस त्यामध्ये थोडंसं आपलं हिस्टॉरिकल टाईप पण दिलेलं आहे, म्हणजे मागास वर्गीय किंवा SC ST या संदर्भात ज्या काही प्रोव्हिजन झाल्या इंग्रजांच्या काळामध्ये, त्या कधी झाल्या, त्याचा उगम कधी झाला, नाही का. आज आपण जो शेड्यूल कास्ट हा शब्द म्हणतो, त्याचा उच्चार सर्वप्रथम म्हणजे ती जी टर्म आहे ती कोणी कॉइन केली, तर त्याचं उत्तर मला इथे सापडलं होतं. समाजशास्त्राचं जे स्टेट बोर्ड आहे 11वीचा किंवा 12वीचा, त्या दोघांपैकी एका स्टेट बोर्डमध्ये आहे ते. तर सायमन कमिशनने पहिल्यांदा शेड्यूल कास्ट या शब्दाचा उच्चार केला होता. प्रोव्हिजन 1935च्या ऍक्ट मध्ये केली, नो डाऊट 1935च्या ऍक्ट मध्ये शेड्यूल कास्ट हा शब्द आहे, परंतु शेड्यूल कास्ट हा पहिल्यांदा उच्चार केलेला शब्द ज्या कमिशनने केला ते म्हणजे सायमन कमिशन. हे असे युनिक फॅक्ट तुम्हाला तिथे सापडतात. ऍक्च्युली मला हे समाजशास्त्र वगैरे स्टेट बोर्ड वगैरे आपल्याला बरेच लेट कळतात, माहिती पण नसतात. आपण मेनली मेन बुक फोकस करतो. पण तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की तुम्ही जर पेपर सेट करणार असाल तर तुम्ही कोणते बुक समोर ठेवणार. मी म्हणाल तुमच्याकडे जे काही स्टेट बोर्ड असतील तेवढे सगळे वाचून त्याच्या नोट्स काढून ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. तर आता महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक हा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला हे 4-5 सोर्सेस एका ठिकाणी कंपाईल केलेले कधी चांगले, जर प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही ही मेन्स देणार नसाल तर. ही मेन्स देणार असाल तर आता करण्यात ते काही अर्थ नाही. आता तुम्ही रेग्युलर फक्त 2-3च सोर्स वापरा, किंवा तुम्ही जुनं जे मटेरियल वापरलं असेल तेच वापरा, त्याच्यामध्ये काही बदल करू नका. त्यामध्ये समाधान महाजन आहे, समाधान महाजनला जोडून कठारे किंवा गाठाळे, कठारे किंवा गाठाळा जोडून येणा कदम, या तिघांचं कॉम्बिनेशन करा. 3-4-4, 5-5 सोर्सेस खूप मोठे होतात. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो सुधारकाचा, तो काही बदलत नसतो. त्यामध्ये फक्त 20-30% ऍडिशन होते. आता महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा म्हणजे रिमोट सेन्सिंग टाईप टॉपिक आहे, म्हणजे इथं काय विचारतील काही भरोसा नाही करायची. पेपर सगळे सगळे प्रॉपर वाचून घ्यायचे, त्याचं एक्सप्लेनेशन नीट करायचं, आणि त्या रिलेटेड डेटा हा नेटवर सर्च करायचा. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला वाचायचंच नाही त्याच्यासाठी सांगतोय मी. असे खूप जण असतात की सिलेबस कव्हर नाही होत, मग जाता जाता फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून जातात. ठीक आहे. तर तो पॉइंट नेटवर सर्च करायचा. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे येना कदम बुकमध्ये खूप छान दिलेलं आहे, आणि मला वाटतं की येना कदम हे वन ऑफ द ऑथेंटिक बुक आहे, म्हणजे ते ऑथर पण तसे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे आपले मराठी भाषा खंड जे आहेत त्यामधून त्यांनी बराचसा डेटा घेतलेला आहे. ते 10 का 12 खंड आहेत तिकडनं. तर त्यामुळे तिथून तो पाठ जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. मागे ते बालेघाटी लावणी वगैरे वगैरे जे प्रश्न विचारले होते ते बऱ्यापैकी तिकडनं आलेले होते. तिसरी स्ट्रॅटेजी समाधान महाजन सरांनी पण दिलेली आहे त्याच्यामध्ये, पण खूप जास्त फॅक्च्युअल आहे, ते वाचायलाच पाहिजे असं मी म्हणणार आहे. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली येणं कदमच वाचा. हा पॉईंट तुम्ही समाधान महाजन सरांच्या बुकमधून केला नाही तरी चालेल. प्लस मी तुम्हाला सांगितलं होतं की 12वीचं जुनं अप्लाइड हिस्ट्री हे जे बुक आहे त्यामध्ये थोडाफार डेटा नाटक किंवा चित्रपट संदर्भात दिलेला आहे. तो टॉपिक तुम्ही तिथून केला. आता मला वाटतं ते 10वीला आलंय ते स्टेट बोर्ड.
अप्लाइड हिस्ट्रीचं जे आहे नवीन सिलेबसनुसार, पण जुनं सिलेबसचं पण बुक खूप छान होतं. तिथून ते करा, म्हणजे ऑथेंटिक सोर्स तुमचा कव्हर होतोय. प्लस कल्चर चॅप्टर आहे जो इंडिया बुकचा, तो काही 4-5 पेजेसचा टॉपिक आहे, तो तेवढा फक्त वाचून टाकायचा. त्यातून प्रश्न शक्यतो येणार नाही, बट स्टील एक प्री एक्झिस्टिंग नॉलेज असावं म्हणून एकदा तो वाचून टाका. या टॉपिकला जास्त महत्व देऊ नका. 3च मार्क्ससाठी असतं आणि खूप जास्त आपल्याला हे करायचं. त्यातले त्यात तुक्के लागून जातात बऱ्याच जणांचे. 3 पैकी तर येऊन जातं. ठीक आहे. म्हणजे कल्चर हा जो टॉपिक फक्त तुम्ही एन अकादमीमधून वाचला तरी चालेल. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके. आणि स्टेट बोर्ड. तर आता हे झालं, हा झाला हिस्ट्रीचा पार्ट. यामध्ये मी तुम्हाला बोललो की तुम्ही टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज हे जे मार्क्स आहे ते काढा. ज्या टॉपिकला जास्त मार्क्स आहे आणि सोपा टॉपिक आहे तोच जास्त मल्टिपल सोर्सेस मधून वाचा. बाकीचे 6 ते 7 टॉपिक आहे ते फक्त आणि फक्त समाधान मार्जिन मधून करा. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला धरून जो डेटा भेटत नाही तो नीट करा. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं जिओग्राफी. आता खरं जे स्कोर केला जातो GS1 मध्ये, हा जिओग्राफी आणि ऍग्रिकल्चरच्या जोरावर केला जातो. की हिस्ट्री लय टफ वाटतो सगळ्यांना, पण त्यामध्ये पण आपण जर अनालिसिस केलं असे टॉपिक आहे ज्याला वेटेज खूप जास्त आहे आणि मार्क्स पण खूप चांगले येतात. मग ते मी 3-4 टॉपिक खूप चांगले करून ठेवले होते. बाकीचे टॉपिक फक्त समाधान मार्जिनमध्ये. जिओग्राफीमध्ये मुलं डायव्हर्ट पण खूप होतं या टॉपिकमध्ये. या टॉपिकमध्ये थोडंसं इंग्लिश वाचण्याची तयारी पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. कारण मराठी माध्यमामध्ये तेवढं क्वालिटी मटेरियल मला नाही वाटत की जिओग्राफीला अजून अवेलेबल आहे. जिओग्राफीसाठी 11वीचे 2 स्टेट बोर्ड आणि 12वीचे 2 स्टेट बोर्ड. आता नवीन सिलेबसमध्ये जो मानवी भूगोल, मानवी वसाहत वगैरे ऍड झालेले ते मला वाटतं 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे. जुन्या सिलेबसमध्ये हे नव्हतं. त्यामुळे जुन्या सिलेबसमध्ये 12वीच्या स्टेट बोर्ड वाचण्याची एनसीईआरटी वाचण्याची गरज नव्हती. पण आता नवीन सिलेबसमध्ये 11वीचे 2 एनसीईआरटी आणि 12वीचे 2 एनसीईआरटी हे कंपल्सरी वाचायचेच आणि त्याच्या चांगल्या पद्धतीने नोट्स काढायच्या. पहिल्या रिडिंगमध्ये तर नोट्स चुकून पण नका काढू, कारण खूप डिटेल एनसीईआरटी आहे ते 11वीचे. आता त्यामध्ये जीसी लिओंग नावाचं पण एक बुक आहे. ठीक आहे. युपीएससीची मुलं वापरतात बऱ्यापैकी ते. पण जीसी लिओंगचा बऱ्यापैकी पोर्शन हा एनसीईआरटी आहेत 11वीचं. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि आपलं दुसरं एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, यामध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. ते वाचायलाच पाहिजे असं काही नाही. पण मी सजेस्ट करेल की आपल्याला सगळ्यात जास्त वेटेज हे क्लायमेट टॉपिकला आहे. बरोबर. जास्त क्वेश्चन असतात. मान्सून टॉपिक आहे. तर ते 2 टॉपिक आहे ना, ते 2 चॅप्टर असतील, 2-3 चॅप्टर तेवढे तिथनं वाचले तर काही हरकत नाही. ठीक आहे. तर कारण तिथनं मी पण बघितलंय काही काही क्वेश्चन तिथनं डायरेक्टली आलेले आहेत. सगळेच क्वेश्चन आहे ना तुम्हाला एनसीईआरटीच्या बाहेर गेलेले दिसणार नाही. ठीक आहे. आता ते काही सिलेबस वाईज नाहीये. ते आपलं असं वेगवेगळं मटेरियल आहे, रेफरन्स मटेरियल आहे आपलं, पण ऑथेंटिक आहे. म्हणजे तयारी होते आणि कॉन्फिडेंटली ते क्वेश्चन तिथून येतातच. ठीक आहे. परंतु आता सिलेबस वाईज जसं हिस्ट्रीला समाधान मार्जिन बघितलं तसं इथं पण काहीतरी पाहिजे आपल्याकडे. म्हणजे एखादा टॉपिक पुढे भेटला नाही तर फटकन दिशेत तिथून वाचून घेतला किंवा तिथून एक फक्त नजर टाकायची की नवीन काय दिसतंय, नवीन काही नावं दिसतंय का यामध्ये, पण ते मेन बुक म्हणून रेफर नाही करायचं. ठीक आहे. यामध्ये तसं बुक आहे, एकच बुक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते पण भूगोल व कृषी, सौदी सरांचं जे बुक आहे. नवीन अपडेटेड एडिशन तुम्ही बघा त्यांनी सिलेबस अपडेट केलाय की नाही. नसेल केला तर इट्स ओके. तो जो नवीन सिलेबसचे सोर्सेस आपण टॅप करू शकतो, जसं मानवी भूगोलला आपण एनसीईआरटी वगैरे टॅप केला. ठीक आहे. आता मानवी वसाहत वगैरे हा जो पॉईंट आहे तो दिलाय, बऱ्यापैकी दिलाय सौदी सरांनी, चांगला दिला. ठीक आहे. नंतर आता खालचा जो टॉपिक आहे 2.4. ओके. 2.4 हा काय, आता मी तुम्हाला परत एकदा रिपीट करेल की 2.2 हवामानशास्त्रामध्ये बघा ते पृथ्वी पृष्ठावरील उष्णतेचे संतुलन हे सौदी सरांनी पण दिलंय आणि एनसीईआरटी मध्ये पण दिलंय. मी असं स्पष्ट सांगेल की फक्त एनसीईआरटी मधूनच करा. सौदी सरांच्या बुकमध्ये करायची गरज नाही आहे. जी जी गोष्ट तुमची तिकडे एकदम भारी कव्हर होते ना ती इकडे करायची गरज नाही अजिबात. ठीक आहे. फक्त एक नजर टाकून घ्यावी लागेल तुम्हाला त्यावर. नंतर आता महाराष्ट्र जिओग्राफी त्याकडे आपण वळूयात. त्यामध्ये बरेचसे जे पॉईंट आहेत. आता महाराष्ट्र जिओग्राफीसाठी एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे 2 स्ट्रॅटेजी माझ्या मनात होत्या. त्यापैकी तुम्ही कोणती तरी एक फॉलो करा. ठीक आहे. एक तर भूगोल व कृषी सौदी सरांचं जे बुक आहे त्यामध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री हा जो पार्ट दिलेला आहे, आपला महाराष्ट्राच्या जिओग्राफी हा जो पार्ट दिलेला आहे तो तुम्ही करा. प्लस दीपस्तंभचं बुक आहे ते करा. म्हणजे स्पेशल बुक म्हणत नाही बरं का मी सौदी सरांचं,
म्हणजे भूगोल व कृषी हे जे मेन बुक आहे सिलेबस वाईज, त्या बुकमध्ये महाराष्ट्राचं जॉग्राफी जेवढं दिलंय तेवढं, किंवा किंवा फक्त स्पेशल जे बुक आहे सौदे सरांचं महाराष्ट्राचं जिओग्राफी तेवढंच करा. मग हा टॉपिक इकडनं वाचायचा नाही. असं एक दोघांपैकी कोणती तरी एक स्ट्रॅटेजी करा. मला असं वाटतं की भूगोल म्हणजे मी कोणत्या स्ट्रॅटेजीला जास्त वेटेज देईल तर भूगोल कृषी सौदी सरांचं जे सिलेबस वाईज बुक आहे मेन्सच्या सिलेबस वाईज त्यामधला महाराष्ट्राचा जिओग्राफी टॉपिक करायचा आणि दीपस्तंभ त्याच्या जोडीला ठेवायचा. दीपस्तंभामध्ये खूप जास्त काय भरपूर फॅक्ट दिलेले आहेत. फक्त आपल्याला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला धरून आहेत तेवढंच करायचं. आणि स्टेट बोर्ड परत विसरायचे नाही. इथं पण स्टेट बोर्ड विसरायचे नाही. 9वीचं मला वाटतं जुन्या सिलेबसचं स्टेट बोर्ड होतं. त्यावर महाराष्ट्राचे 3 का 4 मॅप होते. तुम्हाला नद्या वगैरे जे काही बाउंड्रीज वगैरे सगळं असेल ना ते 3 ते 4 मॅप्स मध्येच आठवतं. आपलं सगळंच तिथे सापडतं. म्हणजे मी आतापर्यंत जर जिओग्राफीचा स्टडी केला कुठून केले नाही, फक्त त्या मधून बऱ्यापैकी होता. डाव्या साईडने कोणती नदी येते, उजव्या साईडने कोणती नदी येते, कोणत्या जिल्ह्याच्या शेजारी कोणत्या जिल्ह्याची बाउंड्री वगैरे वगैरे ते सगळं तुम्ही तिथे करू शकता. स्पेशल बुक किंवा स्पेशल मॅप रिडिंग, सर मॅप प्रॅक्टिस करायची, याचा नकाशा काढायचा, त्याचा नकाशा काढायचा, हे काही करायची ते गरज नाही. तिथं तुम्ही त्या मॅपला जवळपास 2, 3, 4 तास दिले तरी चालेल, काहीच हरकत नाही. फक्त प्रिव्हियस इयर बाजूला ठेवा की या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे इनफॅक्ट मध्य प्रदेशला कोणकोणत्या जिल्ह्यांची बाउंड्री आहे, किती जिल्हे, सगळा डेटा तुम्हाला जुनं जे 9वीचं स्टेट बोर्ड आहे जिओग्राफीचं खूपच छान आहे. मला म्हणजे ते 4-5 मॅप जे आहे ते वन ऑफ द बेस्ट आहे. तिथून केलं तर आणि ते ऑथेंटिक पण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. ठीक आहे. नंतर इंडिया एअरबुक मधला लँड अँड पीपल चॅप्टर आहे, वाचून टाका तो. क्वेश्चन्स मे बी डायरेक्टली येतील किंवा नाही येतील, पण ऑथेंटिक सोर्स म्हणून तो आपण तिथून वाचून टाकायचा. ठीक आहे. आता मला असं वाटतं की हा जो महाराष्ट्राची जी जिओग्राफी आहे तो पॉइंट बऱ्यापैकी आपला मला वाटतं क्लिअर झालेला आहे. आणि यामध्ये थोडंसं वेबसाईट वगैरे सर्च करत नका बसू, कारण जे जुन्या सिलेबसचं सांगतो मी. सौदी सरांनी जे दिले डायरेक्टली वेबसाईटवर आहे. ठीक आहे. आता जो नवीन टॉपिक जे ऍड झालेले आहेत, हाय यील्डिंग व्हरायटी वगैरे वगैरे सेंद्रिय शेती, हे तुम्ही करू शकता. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल आहे. हा पॉईंट नव्याने करायची गरज नाहीये. आपल्या तुषार घोरपडे सरांच्या बुकमध्ये ऑलरेडी प्रिलिमला कव्हर होतो. बट स्टील मी तुम्हाला सांगेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोणते. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2012 पासून 19 पर्यंत आहे. त्यामध्ये तुम्ही सेग्रेट करायचंय. 2016 पासून 2019च्या क्वेश्चन पेपरवर जास्त फोकस करायचा आहे, रादर दॅन 2012 टू 2015. तेव्हाचे थोडे म्हणजे मार्क्स मुलांना, पण यावेळेस आता थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे. त्या क्वेश्चनला जास्त करायचेच आहेत आपल्याला, पण याच्यावर जास्त फोकस करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि एन्व्हायरमेंटचा हा जो पार्ट आहे, समजा CFCs वगैरे वगैरे जे आहे वगैरे, तो पार्ट हा मृणालवर खूप चांगला दिलेला आहे. क्योटो प्रोटोकॉल काय आहे, ठीक आहे, कारण तो हायलाइटेड टॉपिक आहे. ठीक आहे. COP वगैरे तो तुम्ही तिकडे करून घ्या, मृणालवर चांगला दिलेला आहे. किंवा कार्बन क्रेडिट संकल्पना काय आहे, Annex 1 Annex 2 कंट्रीज काय आहे, तर तो टॉपिक तुम्ही तिथून केलं तर चांगलं होईल. त्यानंतर आता स्पेस सायन्स आणि रिमोट सेन्सिंग या टॉपिक बराच आता विस्तृतपणे दिलेला आहे. ठीक आहे. खूप जास्त विस्तृतपणे दिलेला हा टॉपिक. तर हा टॉपिक तुम्ही जे जुनं आपलं जे मटेरियल होतं, म्हणजे बेसिक मटेरियल होतं, प्रॅक्टिकल वर्क्स इन जिओग्राफी, त्याचे जे 2 चॅप्टर होते, रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफी, त्या दोघांमधून करा. मराठी माध्यमातल्या मुलांनी मला वाटतं सोळंकी सरांचे जे बुक आहे ते जुन्या सिलेबसनुसारच आहे, सध्या ते करा. नवीन काही सोर्सेस असेल तर मी तुम्हाला लवकरात लवकर ते सांगेल. आता मी सध्या अजून त्यामध्ये बघितलं नाही, पण जे युनिव्हर्सिटीमध्ये जे रिमोट सेन्सिंग म्हणजे जिओग्राफी स्पेशल त्यांच्या बुकमधून हा सिलेबस सेट झालेला असेल, तिथूनच केलेला कधी सांगा. म्हणून तुम्ही ते आपले 11वीचे जे 2 टॉपिक आहे ते वापरू. किंवा इग्नूचं मटेरियल पण मी याच्यावर सर्च केलेलं आहे. इग्नूचं मटेरियल आहे, पण टू द पॉइंट नाही आहे. एवढं आपल्याला एवढं करायची गरज नाहीये. फक्त एक टू द पॉइंट मला वाटतं मी एक बुक सजेस्ट करेल तुम्हाला मध्ये, ते बुक तुम्ही नक्की वाचा. पण हे बेसिक एवढं तरी करा. आणि रिमोट सेन्सिंगला पण कल्चर सारखा टॉपिक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघूनच करा. फार जास्त ठीक आहे. त्यामध्ये पण 4-5 प्रश्न असतात. जुन्या सिलेबसला 5 प्रश्न असायचे. एक क्वेश्चन हा सॅटेलाइट वगैरे याच्यावर असायचा, तो इझिली आपल्याला सॉल्व्ह होतो. तर ते फॉल्स कलर कॉम्पोजिट वगैरे होतं. आता नवीन सिलेबसमध्ये मला वाटतं ते
काढून टाकलाय किंवा बघावं लागलं. ठीक आहे. तर ते नवीन सिलेबसमध्ये समजा फॉल्स कलर कॉम्पोजिट असेल तर तो टॉपिक सुद्धा तुम्ही नेटवर किंवा व्हिडिओ टाकून युट्यूबवर वगैरे तुम्ही चेक करू शकता. नाही मला माहित नाही. एक गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे त्यावर पण रिमोट सेन्सिंग राहील. ते तुम्ही 1-2 लेक्चर बघा, जास्त बघू नका, कारण या टॉपिकला त्याच्या मार्क्सनुसारच महत्व द्या. किंवा एखादा प्रश्न हा एरियल फोटोग्राफी त्याचे अँगल वगैरे जे असतात त्यावर असतो. म्हणजे तुम्ही असं जर सेग्रिगेट केलं तर 5 पैकी 2 ते 3 क्वेश्चन फार सोपे असतात. 1-2 क्वेश्चनसाठी फार जास्त सोर्सेस वापरण्याची गरज नाहीये. शेवटी केला किंवा मग तसंच ठेवला नुसतं प्रिव्हियस इयर केलं तरी त्यापेक्षा तुम्ही तो वेळ जिओग्राफी किंवा हिस्ट्रीचा काही पार्ट आहे, HRHD काही पार्ट आहे त्याला दिला तर अतिउत्तम. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍग्रिकल्चर. मला वाटतं आपला वेळ फार होतोय, आपण थोडंसं फास्ट घेऊयात. ऍग्रिकल्चरमध्ये मी आता तुम्हाला सोर्सेस सांगतो. ऍग्रिकल्चरला 11वी-12वीचे जे स्टेट बोर्ड आहे ते खूपच महत्वाचे आहे. ते स्किप करू नका. मी तुम्हाला मगाशीच बोलू की इंग्लिश वाचण्याची तयारी पाहिजे आणि मराठी माध्यमातले बुक्स शक्य तेवढे क्वालिटी नसतात, म्हणजे अजून नाहीये, येऊ शकता पुढे. परंतु सध्या तरी मला वाटतं 11वी-12वीचं जे स्टेट बोर्ड आहे ऍग्रीचा ते खूप चांगल्या पद्धतीने करा. त्याला जोडीला मेन सोर्स हा प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी रेड्डी आहे. परंतु ते खूप वास्ट बुक आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे क्वेश्चन सापडतात तिथून आलेले. परंतु माझं असं सजेशन राहील की तुम्हाला पॉइंट टू पॉइंट जर बघायचं असेल सिलेबसनुसार तर अरुण कात्यान सरांचं बुक खूप छान आहे. मी ऍक्च्युअली दोन्ही वाचलेले आहे, पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की अरुण कात्यान सरांचं जे बुक आहे ते केलेलं कधी चांगलं. आणि ऍट द सेम टाइम आता ऍग्रीमध्ये पण तोच इश्यू आहे हिस्ट्री सारखा. काही काही टॉपिकवर फार सोपे प्रश्न आहे, काही काही टॉपिकवर अतिशय किचकट प्रश्न आहे. ठीक आहे. तर मग ते आपल्याला सेग्रिगेट तिथे करता आले पाहिजे. हे झालं आपलं GS1चं टोटल जो भाग आहे त्याचा. आणि हा GS1 जो सिलेबस आहे म्हणजे तीन सब्जेक्ट याच्यामध्ये आहे, फार वास्ट आहे. त्याच्यामुळे हा जवळपास 1-1.5 महिना झाल्यानंतर, प्रिलिम 1-1.5 महिना झाल्यानंतर याच्यातले ऍग्रिकल्चर हा पार्ट तुम्ही चालू करायला पाहिजे. त्यानंतर मग जिओग्राफी हा पार्ट केला पाहिजे. जिओग्राफीला तुम्ही चेक जर केलं तर फार इझी क्वेश्चन येतात 2016 पासून. फार जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. ठीक आहे. ओके. मला वाटतं आपण आता क्वेश्चन आन्सर घेऊयात, जर कोणाचे डाऊट्स वगैरे असतील तर.